सो हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आज जो आपण टॉपिक डिस्कस करणार आहोत तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत की जर लेट सी मी एंट्री बनवतोय तर माझा एखादा स्टॉप लॉस काय असला पाहिजे किंवा टार्गेट प्रॉफिट काय असलं पाहिजे. मोस्ट ऑफ द जण वेगवेगळ्या टॅक्टिक्स यूज करतात, वेगवेगळ्या टेक्निक्स यूज करतात, राईट. पण एक ऑप्टिमल रेंज आपल्याला मिळत नाही की स्टॉप लॉसची किंवा टार्गेटची काय असली पाहिजे. कारण लेट सी मी बघायला गेलो तर मार्केट इट्स टू डायनामिक. सो मला वेगवेगळे गोष्टी, वेगवेगळ्या पॅरामीटर्स आपल्याला कॅल्क्युलेट करून आपल्याला टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस डिस्कस करावा लागतो, या फिर किंवा तो आपल्याला एक मोमेंटम जो असतो मार्केटमध्ये. लेट सी मार्केटमध्ये 100 पॉईंटचा मोमेंटम आहे आणि त्यातले मी 10 पॉईंट स्कॅल्प करतो किंवा त्यातले मी 20 पॉईंट स्कॅल्प करू शकतो, राईट. असं पण कधी कधी होतं किंवा छोटा स्टॉप लॉस आपण ठेवतो पण कधी कधी त्या स्टॉप लॉस हिट होऊन लगेच एक मार्केटवरती जातो, राईट. सो ऍक्च्युअली जो स्टॉप लॉस असला पाहिजे किंवा काय कोणता टार्गेट प्रॉफिट असला पाहिजे ते आपण डिस्कस करूया ह्या व्हिडिओमध्ये. सो जास्त वेळ जो आपण आहे ना तो इंट्रोडक्शन मध्ये नको इन्व्हेस्ट करूया अँड डेफिनेटली आपण डायरेक्टली टूल वरती येऊया. ओके. सो 2च मिनिटं द्या, मी तुम्हाला स्क्रीन शेअर करतो माझी. क्वांट्सॲपच्या होम स्क्रीन वरती याल तेव्हा तुम्हाला काही असा इंटरफेस बघायला मिळेल. सो आपल्याला काय करायचं, आपल्याला ट्रेडिंग वरती यायचंय आणि ऑप्टिमल स्टॉप अँड टार्गेट ह्यावरती यायचंय. ओके. सो जेव्हा तुम्ही ऑप्टिमल स्टॉप अँड टार्गेट वरती याल तेव्हा इथे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी मिळतील. लाईट्स आहे की फ्युचर्स वरती तुम्हाला स्टॉप लॉस किंवा टार्गेट पाहिजे किंवा ऑप्शन्स वरती. सो लेट्स से मी इथे निफ्टी ठेवतो. ओके, एक्झाम्पल साठी मी इथे निफ्टी घेतो आणि इन्स्ट्रुमेंट लेट्स से मी फ्युचर्स मध्ये ट्रेड करतो. सो मी इथे फ्युचर सिलेक्ट करणार आणि एक्सपायरी सिलेक्ट करणार की कोणती एक्सपायरी मला ट्रेड बनवायची आहे. ओके. सो लेट्स सी जर मी मंथली एक्सपायरी घेते तर मंथली एक्सपायरी करंटली ही चालू आहे आणि ऑप्शन्स तर नसतात फ्युचर्स मध्ये. सो इथे ऑप्शन्स इथे ऑटोमॅटिकली बघा ब्लॉक झालेत. जर मला बाय करायचं असेल तर मी बाय सिलेक्ट करतोय आणि कोणत्या टाइम फ्रेम मध्ये मी ट्रेड करतोय ते सिलेक्ट करायचं. लेट्स से जर मी 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये करतो तर आय पुट इट ऑन अ 1 मिनिट. मला 1 मिनिट मध्ये ठेवणार आणि जर मी 5 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये ठेवतोय तर 5 मिनिटचं इकडे ठेवणार, राईट. सो ह्या टूलला आपल्याला कधी युज करायचं लक्षात ठेवा, जेव्हा आपण ट्रेड बनवत असू तेव्हा. हा ईओडी बेस्ड टूल नाही की तुम्ही ईओडी बेसवर बघा आणि त्यानुसार टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस ठेवा. जेव्हा तुम्ही ट्रेड बनवत असाल तेव्हा तुम्हाला माहिती नसेल स्टॉप लॉस टार्गेट काय ठेवायचं, तेव्हा हा टूल ओपन करा आणि चेक करा की कोणती ऑप्टिमल टार्गेट तुम्हाला दिला आणि काय ऑप्टिमल स्टॉप लॉस दिलाय तो तुम्ही नोट डाऊन करा. सो जेव्हा जेव्हा ती प्राइस त्या लेवलला आहे तेव्हा तुम्ही एक्झिट करा, जेव्हा प्रॉफिट आला त्या लेवलला एक्झिट करा. कारण हा जो टूल आहे जसा जसा मार्केट चेंज होतो तसं तसं हा तुम्हाला इथे डिरेक्शन किंवा तो ऑप्टिमल रेंज आहे ती मोठी करत जाणार, राईट. सो जेव्हा तुम्ही एंट्री करताय तेव्हा जो टार्गेट आणि स्टॉप लॉस आहे तो नोट डाऊन करून ठेवायचा आणि जेव्हा तो अचीव्ह होईल तेव्हा तुम्ही जाऊन तिकडे ट्रेड बनवा. ओके. सेम जर मला ऑप्शन मध्ये कोणत्या करायचं निफ्टीच्या तर मी ते ऑप्शन सिलेक्ट करतो आणि एक्सपायरी डेट सिलेक्ट करणार मी. लेट्स सी मी 6 जून जी करंट एक्सपायरी डेट आहे ते मी इथे सिलेक्ट करतोय आणि कोणत्या स्ट्राईक जर मला 22,500 आहे, 22,550 आहे, 22,600 आहे, राईट. जर मला ह्या स्ट्राईक सिलेक्ट करायच्या तर मी त्या स्ट्राईक इथे सिलेक्ट करू शकतो आणि लेट्स सी मी कॉल ऑप्शन बाय करते की पुट ऑप्शन बाय करते. सर जर मी पुट ऑप्शन बाय करतो पुट ऑप्शन सिलेक्ट करा, जर मला कॉल ऑप्शन बाय करायचं तर कॉल ऑप्शन बाय करा. 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेम मध्ये ठेवायचं तुम्हाला तर 5 मिनिट्स, 1 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करायचं तर 1 मिनिट ठेवा इथे. पण युजली आपण 5 मिनिट्स मध्ये ठेवतो मोस्ट ऑफ द टाइम. जेव्हा पण आपण ट्रेड बनवतो तेव्हा 5 मिनिट्सच्या टाइम फ्रेम मध्ये आपण युजली ट्रेड्स बनवतो. सो 5 मिनिट मी ते सिलेक्ट केले तर यू कॅन सी माझा जो टार्गेट प्रॉफिट असला पाहिजे या पर्टिक्युलर स्ट्राईकला तो आहे 431 इज अ, म्हणजे ती आता करंटली त्या ऑप्शनची प्राइस चालू आहे. जर मला ट्रेड बनवायची असेल तर मी 495 स्टॉप लॉस माझा हा असेल, राईट. सो हा प्रत्येक वेळी गरजेचं नाही, मला ईओडी मध्ये दिसतोय म्हणजे हाच मला ठेवायचा आहे. जेव्हा 9:15ला 9:20ला मार्केट ओपन होईल किंवा जेव्हा तुम्ही एंट्री बनवताय, लेट्स सी मला दिसलं ब्रेकआउट आला, आता मला एंट्री बनायची पण टार्गेट प्रॉफिट स्टॉप लॉस मला नाही माहिती, लगेच ऑप्टिमल टार्गेट स्टॉप लॉस टूल ओपन करा आणि चेक करा की त्या स्ट्राईकचा काय स्टॉप लॉस आहे आणि टार्गेट आहे तो नोट डाऊन करून त्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड बनवू शकता. ओके. जर कोणी सेलर आहे तर सेलरसाठी पण आहे. जर कॉल ऑप्शन जर मला सेल करायचं असेल तर माझा टार्गेट काय असला पाहिजे आणि स्टॉप लॉस काय असला पाहिजे हे तुम्हाला ते दिसते. ओके. सो त्या बेसिसवरती तुम्ही ह्याला एक चेंज करू शकता. जो ऑप्शन तुम्हाला बाय करायचा आहे किंवा सेल करायचा आहे त्या बेसिसवर तुम्ही इथे करा. ओके. सेकंड, एक्सपायरी जर तुम्हाला चेंज करायची तुम्ही इथे एक्सपायरी पण चेंज करू शकता. मल्टिपल ज्या पण ट्रेडेबल एक्सपायरी आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे मिळून जातील. ओके. सो दिस इज द थिंग. सो जास्त या टूलमध्ये एक्सप्लेन करण्यासारखं नाहीये कारण हा जो टूल आहे जो जनरली आपण टार्गेट आणि स्टॉप लॉस साठी ठेवतो आणि स्पेसिफिकली जर मी थोडं डिटेलमध्ये सांगायचं म्हटलं तर
हा जो रेंज आहे ही रेंज कशी बनवते, ही टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉसची रेंज कशी बनवते, जनरली वेगवेगळे ग्रीक्सचे पॅरामीटर्स आहेत राईट, ते आपल्याला कॅल्क्युलेट करावे लागतात जेव्हा आपल्याला ट्रेड बनवायची असेल तेव्हा. तर मेन आय व्ही वगैरे जे असतं, सो आय व्ही कुठेतरी इथे कॅल्क्युलेट केला जातो की आय व्हीच्या बेसमध्ये जर मला एखादी ट्रेड फाइंड आउट करायची असेल किंवा एखाद्या स्टॉकमध्ये जर मला ट्रेड बनवायची असेल, तर तो कोणता स्टॉक असेल आणि कोणता ऑप्शन असेल आणि त्या ऑप्शनमध्ये काय टार्गेट आणि स्टॉप लॉस असला पाहिजे ते तुम्हाला इथे मिळेल राईट. सो ऑप्टिमल स्टॉप अँड टार्गेट युजली आपल्याला कधी यूज करायचं आहे, जेव्हा तुम्हाला एखादा स्टॉप लॉस किंवा टार्गेट ठेवायचा असेल तर. सो दॅट्स इट, आजच्यासाठी एवढंच होतं. जास्त डिटेलमध्ये ह्या टूलमध्ये सांगण्यासारखं नाहीये. ह्याला तुम्ही ट्राय करू शकतात की लेट्स सी, जर तुम्हाला एखादा कॉल ऑप्शन बाय करायचं किंवा पुट ऑप्शन बाय करायचं ना, तुम्ही इथे नोट डाऊन करा तो ऑप्शन आणि त्याचा टार्गेट प्रॉफिट आणि स्टॉप लॉस नोट डाऊन करा आणि इथे येऊन एक पेपर ट्रेड बनवा. लेट्स सी कॉल ऑप्शन तुम्ही बाय केलात निफ्टीचा, सो लॉंग कॉल मी बनवतोय, सो लॉंग कॉल मी ते सिलेक्ट केला, तो इथे येऊन सेव्ह करा. सो जेव्हा तो सेव्ह कराल ना, जसा तो टार्गेट हिट होईल तेव्हा तो स्क्वेअर ऑफ करा तिकडे जाऊन आणि चेक करा की तुमचे किती प्रॉफिटेबल ट्रेड्स येतात त्यामध्ये आणि किती लॉस वाले ट्रेड्स येतात. जर प्रॉफिटेबल ट्रेड जास्त असेल तर नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही ट्रेड बनवत, मग 1 लॉटने इन्व्हेस्ट करा, मग 2 लॉटने इन्व्हेस्ट करा, मग 3 लॉटने, असं करत करत तुम्ही मल्टिपल लॉट मध्ये जाऊन तिथे ट्रेड बनवू शकता. ओके, सो दॅट्स इट फॉर आजच्यासाठी. एवढंच होतं की टार्गेट स्टॉप लॉस सोबत कसं आपल्याला ट्रेड बनवायचं आहे. ओके, थँक्यू सो मच एव्हरीवन, थँक्यू सो मच फॉर टाइम. बाय बाय.